मंत्री गिरीश महाजन यांनी भूखंड लाटले। ठाकरे सेनेचे नेते उन्मेष पाटील यांनी गंभीर आरोप केलेला आहे। माजी खासदार उन्मेष पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर बीएचआर यासह आता इतर माध्यमातून भूखंड लाटल्याचा आरोप केल्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे। भूखंडाच्या बाबतीत पार्थ पवारांनी केलेला प्रकार तर हा फक्त नमुना, त्याचा विद्यापीठ म्हणजे बीएचआर पतसंस्था आणि इतर माध्यमातून भूखंड लाटणार जर कोणी नेता असेल तर गिरीश महाजन असं त्यांनी म्हटलंय। उन्मेष पाटील यांनी आरोप केलाय। आमदार मंगेश चव्हाण विश्वासघातकी आणि पाठीत खंजीर खुपसणारा माणूस माजी खासदार उन्मेष पाटील यांनी या ठिकाणी कडवट टीका सुद्धा केलेली आहे। ठाकरे सेनेचे नेते उन्मेष पाटील यांनी या ठिकाणी गिरीश महाजन यांच्यावर आरोप केलाय। गिरीश महाजन यांनी भूखंड लाटले असा गंभीर आरोप उन्मेष पाटील यांनी केलेला आहे। मंगेश चव्हाण हा कसा घातकी, कसा विश्वासघातकी, कसा पाठीत खंजीर खुपसतो याचं पहिलं उदाहरण मी आहे। त्यानंतर मैत्रीत पाठीत खंजीर खुपसणारं दुसरं उदाहरण करण पवार ठरलंय आणि आता किशोर आप्पाच्या रूपाने पुढे आलंय। आणि स्थानिक तर आपण बघितलंय, कृष्णेश्वर पाटलांसारखे शहराध्यक्ष, विधानसभा क्षेत्रप्रमुख, नगरसेवक तर असे खूप आहेत। त्यामुळे आता कळेल यांची खाण्याचे दात आणि दाखवायचे दात काय, यांच्या पोटात काय, यांच्या ओटात काय, याचं उदाहरण नगरपालिकेला दिसेल ना। आता गोष्टी तर मोठ्या गेल्या होत्या ना, मी घरातला देणार नाही, कार्यकर्त्याच्या मागे उभा राहील, घरातला दिला डिपॉझिट जप्त करा, आता कळून जाईल ना। ठाकरे सेनेचे नेते उन्मेष पाटील यांनी गिरीश महाजन यांच्यावर आरोप केलेला आहे। महाजन यांनी भूखंड लाटले असा आरोप उन्मेष पाटील यांनी केलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।